मी कधी आजपर्यंत एवढा बोललो नाही. मला काय चुकी झाली तर तुमचा पोरगा का तुमचा भाऊ समजून मला थोडा माफ करा. मला फक्त 2 शब्द माझ्या पप्पांसाठी बोलायचे आहेत. का मला गर्व आहे माझ्या पप्पाला कोण डांबर चोर नाही बोलत. मला गर्व आहे माझ्या पप्पावर का तो 4-4 वाजता रिक्षात प्रचारासाठी तर नाही फिरत. मला गर्व आहे माझ्या मम्मीवर का ती कुणाच्या अंगावर खोटी केस करायसाठी 4-4 वाजेपर्यंत पोलीस स्टेशन मध्ये नाही थांबत. आता सगळे बोलतात का बाहेरचा आहे. तर आज मी एक क्लिअर करतो जरा. जेव्हा देवानी मला 21 वर्षाआधी इथे पाठवलं, माझा जन्म इथेच या अजयनगरच्या हॉस्पिटलमध्ये झालाय. तर देवानी जन्म इथे दिला तर कर्म करायची संधी पण इथेच देईल. अजून मी ऐकलं असं का तू आमदार असशील तुझा घरचा, तर त्याच घरच्या आमदारीने तुझ्या बापाला घरी बसवलाय, ते पण लक्षात ठेव. अजून बोलायचं आर पाटीलचा नातू आहे मी. अरे तू कुठला पण असू दे, 16 तारखेला अगर तुमचा आशीर्वाद असला गुलाल मध्ये लागून त्याच्या घराच्या बाहेर थांबील, मग बघतो कोणाचा नातू आहे. जसं माझ्या पप्पा सोबत जेवढे हे लोक आहेत, तर तुम्ही माझ्यासाठी नाही आले, माझ्या पप्पासाठी आले. पण मी अशी अगर तुमचा आशीर्वाद असला, मला काम करायची संधी भेटली, तर 100% एवढी गर्दी माझ्यासाठी पण कधीतरी. धन्यवाद.